तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत, अतिशय महत्त्वाचे असणारे ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या सर्व भरतीसाठी विद्यार्थ्यांना असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव सर्वांनाच एक रिक्वेस्ट आहे की सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव आपण या चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केलेले, लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते। सबस्क्राइब करणे का गरजेचे असते, तर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर तेव्हाच प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राइब केलेलं असेल। तसेच सुपर क्लासला एक लाईक आपल्याला तर नक्कीच करून घ्यायचा आहे आणि थोडासा तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या सुपर क्लासला दाखवायचा आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपण कव्हर करूया। सर्वात पहिला प्रश्न दिसून येतो, प्रजासत्ताक दिनी 21 तोफांची जी सलामी असते ते कोणाला दिली जात असते? 21 तोफांची सलामी प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान, राज्यपाल किंवा राष्ट्रपती? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती यांना प्रजासत्ताक दिनी 21 तोफांची ही सलामी दिली जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे की लोटांगण घालणे म्हणजे खालीलपैकी काय आहे ते विचारलेलं आहे। काय विचारलेलं आहे? लोटांगण घालणे असे। तर विद्यार्थ्यांना ठिकाणी शरण जाणे, लाचार होणे, लोटणे किंवा जमिनीवर लोळणे। तर ऑप्शन क्रमांक 1 शरण जाणे म्हणजेच काय? लोटांगण घालणे असा या ठिकाणी याचा अर्थ होतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा कव्हर करूया। भारताच्या राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे आहे? राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार विचारलेला आहे। भारताचे प्रथम नागरिक आहेत राष्ट्रपती, तर सरन्यायाधीश, संसद, पंतप्रधान किंवा राज्यपाल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय संसद यांच्याकडे राष्ट्रपतींना बडतर्फ करण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न चौथा की पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे। TCS IBPS ने हा प्रश्न विचारलेला आहे। तर पुस्तकाचं नाव आहे पावलापुरता प्रकाशचे लेखक रावसाहेब बोराडे, BB बोरकर, रणजित देसाई किंवा भालचंद्र नेमाडे? तर ऑप्शन क्रमांक 2 BB बोरकर हे पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले दिसून येतात। प्रश्न पाचवा की प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली आहे? प्रार्थना समाजाची विचारलेली आहे, सर्वांना येत असेल, सोपा प्रश्न आहे। महात्मा फुले, आत्माराम पांडुरंग, महर्षी कर्वे, शाहू महाराज? तर ऑप्शन क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची ही स्थापना केलेली आहे। बऱ्याच परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना TCS IBPS ने विचारलेला प्रश्न। प्रश्न 6 राज्यघटनेतील कलम 32 हे कशाशी संबंधित आहे? महत्त्वाचं कलम आहे 32। ते कशाशी संबंधित येते? तर मूलभूत अधिकार, संपत्तीचा अधिकार, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील किती? तर कलम 32 हे असलेले विद्यार्थ्यांना दिसून येते। प्रश्न 7 कव्हर करूया। 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य ओळखायचं आहे, ज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या होती 2011 नुसार। उत्तर प्रदेश तर नाहीच, आसाम पण नाही, सिक्कीम किंवा महाराष्ट्र? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेली दिसून येते। प्रश्न 8 भारतातील मणिपूर राज्याच्या पूर्वेकडे कोणता देश येतो किंवा स्थित आहे ते विचारलेले आहे। राज्य आहे मणिपूर आणि त्यांच्या पूर्वीकडे विचारलेले आहे। म्यानमार, नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। म्यानमार हा जो देश आहे मणिपूर राज्याच्या पूर्वेकडे स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। प्रश्न 9 क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार देतात? क्षेत्र आपल्या लक्षात घ्यायचं आहे फक्त, जो की विचारलेला आहे क्रीडा प्रशिक्षण क्षेत्र। द्रोणाचार्य, ध्यानचंद, ग्रॅमी किंवा भारतरत्न? तर ऑप्शन क्रमांक 1 द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनो हा प्रदान केला जात असतो। प्रश्न 10 की नील क्रांती कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती किंवा करण्यात आलेली होती? क्रांती लक्षात घ्यायची आहे, जी की आहे नील क्रांती। कासव, मासे, ससे किंवा केकडे? तर ऑप्शन क्रमांक 2 मासे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नील क्रांती विद्यार्थ्यांनो झालेली होती।
प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणकोणते पक्षी हे सस्तन आहेत ते विचारलेलं आहे. लक्षात घ्या, सस्तन पक्षी विचारलेले आहेत. पोपट, घार, घुबड किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे घुबड, तसेच घार, तसेच पोपट हे सर्व सस्तन पक्षी असलेले विद्यार्थ्यांना दिसून येतात. तर घेऊया 12वा प्रश्न. सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. सगळेच मूर्ख कसे असतील, चला सांगा. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ किंवा या ठिकाणी रीतिकाळ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य राहणार आहे. पाहून घ्या की भविष्यकाळ काय होईल, तर सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्याचा होऊन जाईल. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा कव्हर करूया. या ठिकाणी आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? म्हणजे उत्तराची होऊन जाईल. चला वाक्य सांगायचं आपल्याला कोणत्या केवळ वाक्य, गौण वाक्य, मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य. तर ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य काय आहे, तर आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे मिश्र वाक्य असलेले दिसून येते. प्रश्न 14वा. देशाचा दुसरा नागरिक खालीलपैकी कोण असतो? पहिला नागरिक राष्ट्रपती असतो. आता दुसरा जो आहे देशाचा नागरिक कोण असतो? राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा उपराष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक 4 उपराष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो देशाचा दुसरा नागरिक आपल्याला दिसून येतो. प्रश्न 15वा की गळ घालणे म्हणजे काय, या म्हणीचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे. गळ घालणे म्हणजे काय? गळ्यात घालणे, फार आग्रह करणे, या ठिकाणी मासे धरणे किंवा बुडालेली वस्तू शोधणे. तर या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी 2 म्हणजेच फार आग्रह करणे, काय गळ घालणे म्हणजेच फार आग्रह करणे, याच ठिकाणी याचा योग्य अर्थ आपल्याला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 16वा. भारतीय संविधानामध्ये अनुसूची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे. अनुसूचींची संख्या संविधानामध्ये किती आहे? 24, 12, 15 किंवा 10. तर ऑप्शन क्रमांक 2 12 एवढी संविधानामध्ये अनुसूचींची संख्या असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा. या ठिकाणी जागतिक सामाजिक न्याय दिन, सामाजिक न्याय दिन आपल्याला विचारलेला आहे जागतिक. तर 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी किंवा 24 फेब्रुवारी. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिन हा विद्यार्थ्यांनो साजरा होतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 18वा. उचल्या या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे. लक्षात घ्या, अतिशय प्रसिद्ध TCS किंवा IBPS पॅटर्नने हा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शनमध्ये लक्ष्मण माने, इरावती कर्वे, लक्ष्मण गायकवाड, शांता शेळके. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे. लक्ष्मण गायकवाड यांनी जे आहे उचल्या या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले दिसून येतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा की बालविवाह बंदी कायदा कोणत्या कायद्याने करण्यात आला होता ते विचारलेलं आहे. बालविवाहास प्रतिबंध, सन्मती कायदा, शारदा कायदा, सतीबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 शारदा कायदा या कायद्याने बालविवाहास बंदी किंवा प्रतिबंध घालण्यात आलेला होता. घेऊया 20वा प्रश्न जो की आपल्या समोर दिसून येतो. वर्धमान महावीर यांचा प्रथम शिष्य कोण होता? वर्धमान महावीर यांचा विचारलेला आहे. वीरभद्र, भद्रबाहू, जमाली किंवा कमली. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जमाली हा जो व्यक्ती आहे किंवा शिष्य आहे वर्धमान महावीर यांचा प्रथम क्रमांकाचा शिष्य असलेला दिसून येतो. प्रश्न 21वा कव्हर करूया. वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा जो योग्य अर्थ आहे तो काय आहे ते विचारलेलं आहे. वाटेला जाणे याचा शत्रूवर तुटून पडणे, खोडी काढणे, या ठिकाणी फजिती करणे किंवा चला सोडून देतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. खोडी काढणे म्हणजेच काय, तर वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला दिसून येतो. प्रश्न 22वा की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो महात्मा गांधींना कोणत्या ठिकाणी मारण्यात आलेले होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत बिर्ला भवन, शांती भवन, क्रांती भवन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. बिर्ला भवन या ठिकाणी महात्मा गांधी यांना नाथूराम गोडसे यांनी गोळ्या घालून ठार मारलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 23वा
की राज्य विधिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आपल्याला विचारलेले आहे. लक्षात फक्त या ठिकाणी एवढंच घ्यायचं आहे की राज्य विधिमंडळाचं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री यांनी जे आहे राज्य विधिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान असलेले त्यांच्याकडे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 24वा की दुसऱ्या महायुद्धाची जी सुरुवात आहे कोणत्या वर्षापासून झालेली होती. दुसऱ्या विचारलेली आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे 1940, 1938, 1949, 1941. तर ऑप्शन क्रमांक 3 1949 या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा आपल्यासमोर असा दिसून येतो की कुंडलिका नदीवर खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. नदी विचारलेली आहे. या ठिकाणी नदी दाखवण्यात आलेली आहे. कुंडलिका नदीवर कोणता येतो. कोयना, भीरा, खोपोली किंवा येलदरी. तर ऑप्शन क्रमांक 2 भीरा जलविद्युत प्रकल्प कुंडलिका नदीवर विद्यार्थ्यांना आपल्याला असलेला दिसून येतो. तर घेऊया 26वा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की साष्टी बेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. साष्टी बेट कोणत्या जिल्ह्यात येते. मुंबई शहर, मुंबई उपनगर, वरील दोन्ही किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर तसेच मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये साष्टी बेट स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. पाहूया 27वा प्रश्न काय राहील ते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे. आता ठाणे जिल्ह्यामध्ये विचारलेला आहे औष्णिक विद्युत प्रकल्प. तुर्भे, चोला, फेकरी किंवा पारस. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जो चोला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 28वा करूया. राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते ते विचारलेले आहे. नॉर्मली असं तर होत नाही की सलग कितीही म्हणजे या ठिकाणी ज्याचं उत्तर येणार आहे तेवढे दिवस कोणी गैरहजर राहू शकते. तर विचारलेले आहे 60 दिवस, 30 दिवस, 40 दिवस किंवा 50 दिवस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. सलग 60 दिवस या ठिकाणी राज्यसभेचा सदस्य कोणताही गैरहजर असल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत असते. आणि हाच जो नियम आहे तो लोकसभेलाही लागू होत असतो. पण असं होत नाही नॉर्मली की 60 दिवस कोणताही सदस्य सलगच गैरहजर असेल. करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा. भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता आपल्याला विचारलेला आहे. मोगल राज्यकर्ता प्रथम क्रमांकाचा कोण आहे. तर अकबर, बाबर, निजाम किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. बाबर हा जो आहे प्रथम भारतातील मोगल राज्यकर्ता असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 30वा करूया. जो की आहे विद्यार्थ्यांनो ब्रिटिश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसराय कोण ठरलेले आहेत. ब्रिटिश हिंदुस्थानाचे विचारलेले आहे की शेवटचे व्हाईसराय कोणते व्यक्ती ठरलेले होते. लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कॅनिंग, वॉरन हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन हे कशाचे तर ब्रिटिश हिंदुस्थानाचे शेवटचे व्हाईसराय ठरलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत या सुपर क्लासमध्ये टिकला आहात म्हणजेच काय आहे तुम्ही चिकाटीचे विद्यार्थी आहेत, भावी अधिकारी होऊ शकता. एक लाईक केल्याशिवाय सुप्रकाशला जायचंच नाही. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपण चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले एकदम फ्री असते, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर तर पाहून घ्या. जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करताच या स्मार्टफोनवर मोबाईलवर तुम्हाला मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं, सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते. चला भेटूया पुढच्या कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.